एक महत्त्वाची बातमी आहे। ठाण्याला लागून असलेल्या कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यासंदर्भात महत्त्वाचा निकाल सत्र न्यायालयाने दिलाय। ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दुर्गाडी किल्ल्यावरती जागा नेमकी कोणाची याबद्दल कोर्टाने निर्णय दिलेला आहे। दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर आणि मशीद असल्याने या जागेचा वाद अनेक वर्षांपासून हिंदू संघटना आणि मुस्लिम संघटनांमध्ये रंगला होता। मुस्लिम संघटनेने या जागेवरती दावा करत कोर्टात धाव घेतली होती। कोर्टाने ऐतिहासिक निर्णय देत दुर्गाडी किल्ल्याची जागा ही राज्य शासनाच्या मालकीची असल्याचं म्हणत मुस्लिम संघटनेचा दावा कल्याण दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावलाय। तर कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याचा निकाल आल्यानंतर डोंबिवलीमध्ये शिवसैनिकांकडून जल्लोष करण्यात आला। त्यांनी फटाके फोडून पेढे भरवत आनंद साजरा केला। यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी न्याय व्यवस्था, हिंदू संघटना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले। दरम्यान न्यायालयाच्या निकालानंतर रवींद्र चव्हाणांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। कल्याण डोंबिवली असेल किंवा ठाणे जिल्ह्यातील असणाऱ्या आम्हा सर्वांना की जे बाल्यावस्थेपासून आमची सर्वांची जी आस्था होती, या आस्थेचं जे स्थान होतं ते आज पुन्हा एकदा या निर्णयामुळे ते मंदिरच आहे म्हणून न्यायालयाने जे घोषित केलं त्याबद्दल मी न्यायालयाचं खूप खूप धन्यवाद देतो। आणि यामध्ये मी फक्त शासनाला एवढंच विनंती करणार आहे की आज झालेल्या निर्णयाची येणाऱ्या काळामध्ये ही योग्य प्रकारे अंमलबजावणी करणं ही गरजेची असते।